6 वर्षात पहिल्यांदा असं झालं की मी एकटीने देवीच्या आरत्या लावल्या. गुड मॉर्निंग. तर आज होती माघ पौर्णिमा. त्यासाठी सकाळी लवकर उठून घर आवरून फरची पुसून घेतली आणि लगेच देवपूजा करून घेतली, कारण पौर्णिमा असल्यामुळे कळस बदलावा लागतो प्रत्येक पौर्णिमेला. सकाळी लवकर देवपूजा करायची होती, त्यासाठी यांनी कालच फुलं आणि पानं आणून ठेवले होते कळस मांडण्यासाठी. देवपूजा होईपर्यंत पुरणाची डाळ लावली होती कुकरला. त्यानंतर भजींचं पीठ भिजवून घेतलं आणि आमटीसाठी मसाला वगैरे भाजून घेतला आणि शिजवलेल्या डाळीमध्ये गूळ टाकून पुन्हा एकदा त्याला शिजवून घेतलं. आणि 6 वर्षात पहिल्यांदा असं झालं की मी एकटीने देवीच्या आरत्यांचा स्वयंपाक बनवला, कारण प्रत्येक पौर्णिमेला आत्या घरी असतात आणि आत्या घरी असले की भरपूर कामं आत्याच आवरून घेते, देवपूजा वगैरे हे सगळं करून घेते. या पौर्णिमेला आत्या गेलेले होते खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी आणि मथुरेला, त्यामुळे माझी एकच गडबड चालू होती की स्वयंपाक लवकर बनवून सण देवींच्या आरत्या पण लागल्या पाहिजे टायमिंग मध्ये, उशीर व्हायला. बऱ्यापैकी स्वयंपाक आवरून झालता तोपर्यंत शिवा झोपेतून उठला, त्याला आंघोळ वगैरे घातली, नाश्ता खाऊ घातला. त्यानंतर कणकेचे दिवे, भंडारा, वेणी, फणी, बांगड्या, जोडवे हे सगळं बनवून घेतलं आणि मग असं काहीच ताट बनवून सण देवीची आरती करून घेतली. गौरी गुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजुंती नुपुरे चरणी. आरती झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवला, आम्ही जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशी फ्लिपकार्टचं पार्सल रिसिव्ह झालं. ज्यात मी शिवासाठी अल्फाबेट्स आणि नंबर्स मागवलेले होते. प्रोडक्ट तर छान होतं आणि क्वालिटी पण खूप छान होती. तर चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.